हॅलो डिअर स्टुडंट, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल स्टॅबिलिटी रूल स्पेशल स्टॅबिलिटी रूल पाहणार आहोत. कोणता पॉईंट आपला स्पेशल स्टॅबिलिटी रूल. स्पेशल स्टॅबिलिटी रूल पाहणार आहोत. ठीक आहे. सेल जे सबसेल असतात ते कोणत्या इलेक्ट्रॉन कॅपॅसिटीला स्टेबल असतात ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यासाठी काय आहे, आपण एक चार्ट तयार करणार आहे. त्या चार्ट मध्ये काय करणार आहे, आपण 4 कॉलम करणार आहे. फर्स्टचा कॉलम असणार तो आपला काय असणार आहे, सबसेल्स असेल. कोणता असेल, सबसेल. सेकंड असणार आहे आपला वॅकेंट वॅकेंट और एम्प्टी सेल सबसेल. वैकेंट और एम्प्टी ऑर्बिट और सबसेल. नेक्स्ट ला है हाफ फील्ड और पार्शियली फील्ड सबसेल्स. नेक्स्ट ला है फुल्ली फील्ड और कंप्लीटली फील्ड सबसेल्स. ठीक आहे. चला तर मग आता काय करणार आहे, आपण जे सबसेल आहे, कोणते कोणते सबसेल आहेत आपले, यस, कोणते कोणते आहेत आपले, एस, पी, डी, एफ. हे काय आपले सबसेल आहे. ठीक आहे. तर मी काय सांगितलं, याची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे. काय कॅपॅसिटी आहे आपली याची, मग मी काय सांगितलंय, टूला काय करायचं, मिररमध्ये पाहायचं. टूला काय करायचं, मिररमध्ये पाहायचं. तर काय होतं आपलं, सॉरी, यसला मिररमध्ये पाहिल्यानंतर टू दिसतं. टूला मिररमध्ये सॉरी, यसला काय करायचं, मिररमध्ये पाहायचं की दिसतं टू. त्याच्यामध्ये फक्त एस मध्ये काय करायचं, 4 ऍड करायचं. तर काय होतं, पी ची कॅपॅसिटी येते, किती येते, 6. पी पासून काय करायचं, डी ची काढायचं असेल तर काय करायचं, पी मध्ये काय करायचं, 4 ऍड करायचं. किती येणार आहे, 4 + 6. टी ची कॅपॅसिटी 10 येणार आहे. नेक्स्ट, टी पासून एफ ची कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करायचं, +4 ऍड करायचं. काय येणार आहे, 10 + 4 काय येणार आहे, 14 येणार आहे. ही काय झाली त्याची कॅपॅसिटी. ठीक आहे. वॅकंट मीन्स काय आहे, त्या सबसेलमध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही पुट करायचा, एकही इलेक्ट्रॉन. वॅकंट म्हणजे काय असणार आहे, सगळे वॅकंटच असणार आहे. मग एस ला काय करणार आहे, वॅकंट मीन्स काय करणार आहे, त्याच्यामध्ये किती पुट करणार आहे, 0 पुट करणार आहे. मग एस ची कॅपॅसिटी असणार 0, वॅकंट असेल किंवा एम्प्टी असेल. पी ची 0, डी ची 0, एफ ची 0. तेव्हा पण ते काय असतात, स्टेबल असतात. तेव्हा इथे स्टॅबिलिटीचा रोल आहे म्हणून स्टेबल असतात. नेक्स्टला हाफ फील्ड. आता एस ची ऍक्च्युअली कॅपॅसिटी किती आहे, 2 आहे. मग त्याचा हाफ केलं तर किती येणार आहे, 1. पी ची कॅपॅसिटी किती आहे, टोटली 6 आहे. मग त्याचा हाफ केल्या 3. डी ची कॅपॅसिटी किती आहे, 10. त्याचे हाफ केल्या 5. एफ चे किती आहे, 14. 14 चा हाफ केला 7. जर एस मध्ये 1 असेल, पी मध्ये 3 असेल, डी मध्ये 5 असेल आणि एफ मध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील, तरी ते काय असतात, स्टेबल असतात. नेक्स्टला फुल्ली फील्ड म्हणजे एस ची कॅपॅसिटी 2, तर त्याच्यामध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन पुट केले तेव्हा पण स्टेबल असतात. पी ची कॅपॅसिटी 6, त्याच्यामध्ये 6 पुट केले तेव्हा पण ते स्टेबल असतात. नेक्स्ट डी ची कॅपॅसिटी 10 मध्ये काय केले, डी मध्ये 10 पुट केले इलेक्ट्रॉन तेव्हा पण स्टेबल असतात. एफ मध्ये किती आहे, एफ ची कॅपॅसिटी 14 आहे. एफ मध्ये पण 14 इलेक्ट्रॉन काय केले, त्याच्यामध्ये फिल केले तेव्हा काय असतात, स्टेबल असतात. जेव्हा ह्या सबसेल मध्ये एस, पी, डी, एफ मध्ये 0 इलेक्ट्रॉन पुट केला, 1 इलेक्ट्रॉन पुट केला, 2 इलेक्ट्रॉन पुट केला, तेव्हा ते स्टेबल असतात. हे काय असतात, स्टेबल असतात. नेक्स्टला त्याच्यानंतर
जो पी आहे पी मध्ये 0 इलेक्ट्रॉन पुट केले, 3 इलेक्ट्रॉन पुट केले, 6 इलेक्ट्रॉन पुट केले, तेव्हा पण ते काय असतात, स्टेबल असतात. डी सबसेल मध्ये 0 इलेक्ट्रॉन पुट केले, 5 इलेक्ट्रॉन पुट केले, 10 इलेक्ट्रॉन पुट केले, तेव्हा पण काय असतात, स्टेबल असतात. त्याच्यानंतर काय आहे तुमचं एफ सबसेल आहे. एफ सबसेल मध्ये 0 इलेक्ट्रॉन पुट केले, 7 इलेक्ट्रॉन पुट केले, 14 इलेक्ट्रॉन पुट केले, तेव्हा काय असतात, स्टेबल असतात. ठीक आहे. हा स्पेशल स्टॅबिलिटी रूल काय आहे तुमचा डी ब्लॉक मध्ये जास्त यूज होतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.